ती काही गणित जमून आली ना भाऊ, की तुमच्या नशिबात कपाळात राजयोग आहे. काय मला म्हणजे आहे हे सगळं 9 तारखेला कळणार आहे. पण काही संकेत असतात, ते मिळत असतात, ते दिसत असतात. उमेदवारी कशा प्रकारे तुम्हाला मिळत मिळत गेली, तुमच्या काय वाटेतले अडथळे कसे दूर झाले. तुम्हाला सांगू का, मला तुम्ही म्हटलं तसं का राजयोग हा माझ्या कपाळावर आहे. विशेषतः मला कुठेही कधी अडचण आली नाही. म्हणजे पक्षाचं तिकीट मिळवताना इतरांना किती अडचण आली आणि त्याचा जो हाय व्होल्टेज ड्रामा आपण सर्वांनी पाहिला आहे. आणि बऱ्याचदा असं होतं का आपण दुसऱ्या ताटातून हिसकावण्याचं काम कधी केलं नाही, आणि ज्यांनी केलं त्यांच्या पदरी काय येणार आहे हे येत्या 7 तारखेला 9 तारखेला कळणारच आहे. विशेषतः काय का ज्या वेळेला समोरचा व्यक्ती इतरांच्या ताटामधला ज्यावेळी घास ओढतो त्यावेळी नक्कीच त्यांच्या बाबतीमध्ये असलेली स्थिती, त्यामुळे होणारा त्यांना त्रास तो कळेल. मला एकाने चांगलं सांगितलं, अर्थात तो विरोधी पक्षातला माणूस आहे, की तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. आता हे मी कोणासाठी म्हटलंय, हे सगळे मतार सगळे सुज्ञ आहेत. म्हणजे तरी वाक्य असं माहिती होतं म्हटलं, की तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगायची आहेत. समजून जात. मग मला काय म्हणायचं, कोणी याचा अर्थ घ्यायचा किंवा ते कोणाला ते मी म्हटलेलं आहे असं देखील म्हटलेलं भाऊ. आपण चांगला शब्द बोललात, सुज्ञ मतदार. सुज्ञ मतदार हा नक्कीच विचार करतील. त्यांना उमेदवाराची एक क्वालिटी माहिती आहे. उमेदवाराचं एक शांत स्वभाव आणि संयमी स्वभाव, आताताईपणा नाही, आणि ह्या सर्व बाबतीत जर विचार केला तर सुज्ञ मतदार हा माझ्या बाजूनेच कौल देईल हे मला खात्री आहे. वडगाव पंचायत समितीमध्ये उरण मतदारसंघातले आमदार महेश बालदी साहेब आणि आपले पूर्ण जिल्ह्याचे सर्व प्रशांतदादा ठाकूर साहेब, पनवेलचे आमदार साहेब, आणि प्रीतम म्हात्रे साहेब, ह्या त्रिमूर्तींचं जर नियोजनबद्ध जर कार्यक्रम पाहिला, त्यांच्या कार्यकर्त्यांची जी फळी पाहिली तर इतकं छान त्यांचं नियोजन आहे, आणि जिंकावं कसं ते त्यांच्याकडनं शिकावं. परंतु आत्ता मात्र चित्र मला बदललेलं दिसतंय. माणसाच्या आयुष्यात कोणाला भरल्या ताटावरून उठवलं किंवा तोंडात आलेला घास जर कोणी काढला तर माणूस दुखावला जातो. इथलं ह्या मतदारसंघात ते राजकारण घडले गेलेलं आहे. तुम्ही त्या नेमकं कसं बघताय? तुम्ही मागाशीच बोललात का भरल्या ताटावरून ज्यावेळेला त्याचा तोंडातला घास काढला जातो, आणि जे आता समोरचे उमेदवार आहेत त्यांचा एक ॲटिट्यूड, गर्व, अहंकार वृत्ती आणि बोलण्यामध्ये असणारं कडूपणा, ह्या सर्व बाबतीत जर पाहिलं तर ज्यावेळेला तोंडातला घास काढला जातो त्यावेळेचा तो एक थोडासा परिणाम समोर येणारच आहे. आणि एम के गडगे आणि सुधीर ठोंबरे साहेब असतील, मोतीराम ठोंबरे साहेब असतील, विनोद भोईर असतील, ह्या सर्व तिथले जे कार्यकर्त्यांची फळी आहे ती अशी प्रचंड मोठ्या प्रमाणात फळी, ती इतक्या त्यांचा एक कार्यकर्त्यांची ते जनतेपर्यंतची नाळ जोडलेली आहे. तर त्यामुळे मला खात्री तर आहे 100% का ते खूप मोठ्या प्रमाणात मला लिडिंग देतील. आणि विशेषतः सावरली जिल्हा पंचायत समिती प्रभागामध्ये इथेही आमच्या शिवसेनेची आणि भारतीय जनता पार्टीचे जे सगळे नेते कार्यकर्ते यांची ताकद मोठ्या प्रमाणात आहे. इथेही आम्हाला भरघोस मताने आणि बहुमतानं लोक प्रचंड प्रतिसाद देतात आणि विजय करतील अशी मला खात्री आहे. प्रथमतः मी असं सांगेल, सन्माननीय आमदार साहेब महेंद्र शेठ थोरवे साहेब, त्यांचे बंधू पप्पू शेठ असतील, त्यांचे बंधू मनोज शेठ थोरवे साहेब असतील, आमचे खरं म्हणजे जे ज्यांच्याबरोबर असतात तिथं विजय नक्कीच असतो असे गोविंद शेठ बाबा बैलमारे साहेब, आणि असे असंख्य कार्यकर्ते आहेत, असंख्य नेते आहेत, सभापती विश्वनाथ पाटील साहेब असतील. ह्या सर्वांचं योगदान आणि ते ज्यांच्या बाजूने असतात तिथे विजय हा नक्कीच येतो. बातमीत म्हटलं होतं की ज्ञानेश्वर गायकवाड हा तेल लावलेला पैलवान आहे, त्याला हलक्यात कोणी समजू नका, घेऊ नका. तुमचा स्वभाव मला शांत दिसतो, तुम्ही टीका फार कोणा काय करत नाही. कधी मला तरी आठवत नाही, मी इतकी वर्ष आपण ओळखतोय, मैत्री आहे. परंतु ज्ञानेश्वर गायकवाड खरंच म्हणजे तो जितका शांत आहे
मी आणखीन एक त्याला जोडून म्हटलं होतं की हा माणूस खोपोलीचा कुलदीपक शेंडे होऊ शकतो. त्याचा थोडक्यात ती फ्रेम अशी होती की कुलदीपक शेंडे यांनी फार फक्त कामावर फोकस केलं होतं, परंतु टीका टिप्पणीमध्ये तो माणूस पडला नव्हता. आणि चित्र तुमच्या समोर खोपोली दिसतंय. मी तेच पुन्हा एकदा म्हणतो की हा माणूस खोपोलीचा कुलदीपक शेंडे ठरू शकतो, ज्ञानेश्वर गायकवाड. हे माझं मी विश्लेषण केलेलं आहे किंवा मला ती फ्रेम दिसते. तुम्ही कसं बघताय? नक्कीच मी कधीही कोणावर टीका टिप्पणी करत नाही. एक शांत संयमी मी एक व्यक्ती आहे. माझं व्यक्तिमत्व तसं माझ्या संस्कारातून आई वडिलांपासून झालेलं आहे. तुमच्या मागे दृश्य अदृश्य काही हात काम करतात, काही शक्ती काम करतात. हे कुलदीपक शेंडेच्या बाबतीत पण होतं. मला ते अगदी सेम फ्रेम दिसते की इथं अगदी ह्या मतदारसंघात देखील शिवसेनाने बऱ्याच काही असे ऑपरेशन केलेले आहेत, ते लोकांना दिसत नाही आहेत, परंतु असे काही हात आहेत, असे काही आशीर्वाद आहेत, अशी काही साथ आहे की ती ज्ञानेश्वर गायकवाडांना त्यांच्या सगळ्या पॅनलला आपसूक ह्यावेळी मिळणार आहे. येतोय की विरोधकांचा तो काय उमेदवार आहे, त्यांनी जे काही ती काय आश्वासन आता जी काही कारखानदारीच्या बाबतीत ते देत असतील किंवा इतर विकासाच्या बाबतीत देत असतील, ही सपशेल खोटी आहेत. सपशेल खोटी आहेत सगळी ही आश्वासनं त्यांची. त्याचं कारण एकमेव असं तुम्हाला सांगता येईल का औद्योगिक बेल्टमध्ये ज्या वेळेला मी इंडस्ट्रीमध्ये पाहतो, ज्यावेळेला इंडस्ट्रीमध्ये मॅनेजमेंट असेल, त्या मॅनेजमेंटला होणारा त्रास जे समोरचे विरोधक काय करतायत त्याचा लेखाजोखा माझ्याकडे आहे. भाऊंनी हा मुद्दा जो त्यांनी आता म्हटला ना, हा त्यांनी पक्षप्रवेशाच्या वेळी देखील जाहीर केलं होतं की पक्षप्रवेशाला त्यांनी ठोकून सांगितलं होतं की महिलांसाठी विशेषतः पॅकेजिंग उद्योग क्षेत्रामध्ये मी काम करणार आहे. आज पुन्हा एकदा त्यांनी तो मुद्दा घेतलेला आहे. पण भाऊ, तुमच्यात ह्या मतदारसंघामध्ये सावळीमध्ये ह्या जिल्हा परिषदच्या रिलायन्स कंपनीसुद्धा येते, पलीकडची गोदरेज देखील येते आणि मोठमोठ्या इतर देखील नामांकित कंपनी ह्या ठिकाणी येतात. कारखानदारीला त्रास झाला नाही पाहिजे, परंतु कारखानदारीकडून देखील स्थानिकांच्या अपेक्षा आहेत. आणि मग रोजगाराच्या मुद्द्यावर राजकीय पक्ष कायमस्वरूपी आश्वासनं देतात, परंतु मग यशस्वी तोडगा निघाला पाहिजे आणि स्थानिक माणसाला कामधंदा मिळला पाहिजे. जे होताना कुठे दिसत नाही. म्हणजे मी सगळेच पक्ष आपापल्याप्रमाणे आश्वासन देतात, परंतु काम करणारा माणूस कोणतरी पाहिजे. तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. महाराष्ट्रामधली पहिली पाण्याची योजना मला वाटतं 5 कोटीची असेल ना ती. 5.5 कोटीची योजना, महाराष्ट्रातली पहिली योजना, ती देखील कुंबिली गावात राबवली गेली. हे गाव निवडलं गेलं, किती मोठी गोष्ट आहे. राज्यातली पहिली योजना. काय म्हणजे हे मला म्हणायचं काय, पायलट तो प्रोजेक्ट होता, काय प्रकल्प होता आणि आज ते सक्सेस आहे का? हो. जलस्वराज्य टप्पा 2 ज्यावेळी जागतिक बँकेनं अर्थसहाय्य देऊन देशाचा जो भारत देशाचा जो कंट्री डिरेक्टर असतो जागतिक बँकेचा, त्यांनी स्वतः आमच्या कुंबिली गावामध्ये भेट दिली. पूर्ण प्रशासकीय अधिकारी कलेक्टर साहेब असतील, सीओ साहेब असतील, यांनी आमच्या गावामध्ये येऊन पूर्ण ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभा घेतल्या. त्या ग्रामसभेमधून जे मिळालेलं जनतेचं सहकार्य, त्यातून ही योजना कोकणामध्ये प्रथमतः ही योजना राबवली गेली. त्यामध्ये फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना भूमिपूजन त्यांनी केलं. त्यावेळी 171 भूमिपूजनाचा त्यांनी ज्या वेळेला प्रसारमाध्यमाद्वारे जे केलं, त्यावेळेला त्यांच्याशी डायरेक्ट व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आम्हाला बोलता आलं. आणि हा जो कार्यक्रम झाला त्यावेळी जलस्वराज्य टप्पा 2 जलशुद्धीकरण प्रकल्प पहिला कोकणात कुंबिलीमध्ये राबवला गेला आणि त्यातून आजही शुद्ध पाणी, बिसलरी पाणी आज आमच्या ह्या गावाला पूर्ण जनतेला मिळतंय. बघा, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्यांची कामं काय आहेत हे आता जे मी मगाशी म्हटलं ना, यांनी सांगितलं ना, जलस्वराज्य टप्पा 2 ही सगळी कामं आहेत. कारण ग्रामीण महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरला गेला पाहिजे आणि ते प्रामुख्याने ते अतिशय मोठं काम ह्या माणसाने करून दाखवलं आहे. आजही आता मला पात्रंगा इथून गेलेली आहे, तिचा प्रदूषणाचा एक विषय आहे आणि स्वच्छ पाणी देखील मिळलं पाहिजे. तुम्ही तुमच्या गावासाठी ठीक आहे आज उमेदवार आहात, उद्या काळात काय अशा कुठल्या संकल्पना आहेत का? रस्ता तर मला चांगला दिसतोय, पण तो पाण्याचा विषय मिटला पाहिजे, स्वच्छ पाणी मिळलं पाहिजे. DPDC मी ज्यावेळेला माझं सदस्य म्हणून ज्यावेळेला नियुक्ती झाली, प्रथमतः मी पूर्ण हा जो नियोजन आराखडा जिल्ह्याचा असतो त्यामध्ये माझे प्रथमतः कुंबिली ग्रामपंचायत बाबतीमध्ये मी काही विकास कामाचे मुद्दे घेतले. पण तुम्हाला सांगतो का, माझा स्वतःचा एक असा अनुभव आहे का, मला जिल्हा परिषद किंवा नियोजन मंडळ आणि मंत्रालयामध्ये असणारी विविध योजनेमध्ये असणारे विभाग, ह्यामध्ये माझा स्वतःचा एक अनुभव आहे आणि मी स्वतः ते केलेलं आहे. ज्या वेळेला 2018 मध्ये हा जलशुद्धीकरण प्रकल्प मी आणला, त्यावेळेला
ज्यावेळी पाणी पुरवठा जो विभाग मंत्रालय जो आहे त्यामध्ये पहिला ॲन्युअल रिपोर्ट जो त्यांचा पाणी पुरवठा योजनेचा असतो त्यामध्ये प्रथम फ्रंटला कुंभिवली ग्रामपंचायतचे ग्रामसभेचा फोटो प्रदर्शित झाला. विशेषतः काय का ज्या वेळेला समोरचा व्यक्ती इतरांच्या ताटामधला ज्यावेळी घास ओढतो त्यावेळी नक्कीच त्यांच्या बाबतीमध्ये असलेली स्थिती त्यामुळे होणारा त्यांना त्रास तो कळेल. मला एकाने चांगलं सांगितलं, अर्थात तो विरोधी पक्षातला माणूस आहे, की तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावी लागतील. आता हे मी कोणासाठी म्हटलं आहे, हे सगळे मतार सगळे सुज्ञ आहेत. म्हणजे तरी वाक्य असं माहिती होतं म्हटलं की तुमच्या कर्माची फळं तुम्हाला भोगायची आहेत. समजून जात मग मला काय म्हणायचं, कोणी याचा अर्थ घ्यायचा किंवा ते कोणाला ते मी म्हटलेलं आहे असं देखील म्हटलेलं भाऊ. आपण चांगला शब्द बोललात, सुज्ञ मतदार. सुज्ञ मतदार हा नक्कीच विचार करतील. त्यांना उमेदवाराची एक क्वालिटी माहिती आहे. उमेदवाराचं एक शांत स्वभाव आणि संयमी स्वभाव, आताताईपणा नाही, आणि ह्या सर्व बाबतीत जर विचार केला तर सुज्ञ मतदार हा माझ्या बाजूनेच कौल देईल हे मला खात्री आहे. शेवटचा प्रश्न आता काय सांगाल, इतका प्रचार सगळा झालेला आहे, मग तर बंधू भगिनींना काय नेमकं आवाहन कराल तुम्ही? गौरी गडगे असतील, माधुरी, त्यांच्या वतीने आणि तुमच्या. मी शिवसेनेचा अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड, निशाणी धनुष्यबाण, सावरली जिल्हा परिषद वार्डमधून मी ही जी निवडणूक लढवत आहे. मी मतदारांना आवाहन करेल का येत्या 7 तारखेला सकाळी 7 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत आपण सर्व मतदारांनी मला आणि माझ्याबरोबर सहित असलेल्या पंचायत समितीचे उमेदवार माधुरी ताई संदेश पाटील आणि वाशिवली पंचायत समितीचे उमेदवार आदरणीय गौरी महादेव गडगे यांच्या दोन्ही निशाणी ह्या कमळ आहेत आणि माझी निशाणी धनुष्यबाण आहे. ह्या चिन्हावर आपण बटन दाबून मला भरघोस मताने आम्हाला विजयी करावं. शिवसेना, भाजपा, RPI महायुतीमधून आम्ही हे तिघी निवडणूक लढवित आहोत आणि या महायुतीला आपण विजय करावं हेच आपल्याला मी आवाहन करेन. 9 तारखेला गुलाल उधळणार, 100% गुलाल उधळणार ही मला खात्री आहे. कारण माझी आतापर्यंतची पॉझिटिव्ह थिंक जर पाहिली तर मला जे माझे असलेला सकारात्मक दृष्टिकोन त्यामुळे माझा नक्कीच गुलाल उधळणार. येत्या 9 तारखेला मी विजयी होणार एवढं खात्री आहे. भाऊ तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा.